हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात? सगळ्या ठीकच असेल तर आज आपण बनवणार आहे ढाबा स्टाईल पनीर। तर त्यासाठी इथे मी 200 ग्राम पनीर घेतला आहे आणि एक तुकडा मी काढून ठेवते आहे। तो कुठे यूज करायचा ते मी सांगते। आता इथे मी 3 लाल मिरच्या, काजू, अद्रक आणि 10-12 लसण घेतला आहे, 2 टमाटर आणि 1 कांदा घेतला आहे। आता एक पॅन मध्ये मी थोडं तेल घातलं आहे, त्यात खडे मसाले, काजू, टमाटर, अद्रक, लसण आणि कांदा छान मी लालसर भाजून घेते। आता यात टमाटर आणि कांदा पण घालते आणि छान ते पाणी घालून 15 मिनिटं छान शिजवून घ्यायचं, म्हणजे आपली पेस्ट जी आहे ना ती स्मूथ होईल। आता 15 मिनिटं झाले आहे आणि छान शिजून रेडी आहे। आता हे मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घ्यायचं, एकदम स्मूथ पेस्ट करायची याची। आता कढईमध्ये मी तेल घालते आहे आणि त्यामध्ये पनीर जे आहे छान फ्राय करून घेते आहे। गोल्डन ब्राउन होतपर्यंत छान फ्राय करून घ्यायचं। आता इथे तुम्ही बघू शकता, इथे गोल्डन ब्राउन आपलं पनीर झालं आहे। आता एका प्लेटमध्ये मी इथे काढून घेते। त्याच कढईमध्ये मी खडे मसाले घातले आणि 1 चम्मच जिरं घातलं आहे आणि जी आपण काजूची पेस्ट केली होती, जे 15 मिनिटं शिजवून घेतलं होतं सारण, त्याची छान पेस्ट केली ती आता इथे घातली आहे। त्याचबरोबर मी इथे धनेपूड घातला आहे 1.5 चम्मच, अर्धा चम्मच जिरं घातलं आहे, अर्धा चम्मच हळद, 1.5 चम्मच मी इथे लाल मिरची पावडर घालते आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, आणि 1.5 चम्मच इथे मीठ घालते आहे। आता मीठ घालून झालं की छान याला परतून घ्यायचं 2 मिनिट। आता त्यात फ्राय केलेलं आपण पनीर घालूया। तर पनीर घालून झालं की याला परतून घ्यायचं आणि त्यात 2 चम्मच किचन किंग मसाला घालायचा आणि थोडी क्रश करून मी इथे कस्तुरी मेथी घालते आहे। छान क्रश करून घाला आणि भाजीला छान टेस्ट येतं। आता हे छान फ्राय झालं की याच्यामध्ये 2 वाटीच्या जवळपास मी इथे पाणी घातलं आहे, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। आणि आता जे पनीरचा तुकडा ठेवला होता त्याला छान आपण किसून घेतला आहे। मी इथे ढाबा स्टाईल पनीर म्हटलं की त्याच्यामध्ये छान छोटे छोटे पनीरचे तुकडे असतात, तर त्यांनी टेस्ट खूप छान येते भाजीला। आणि आता इथे मी फ्रेश क्रीम आहे ती घालते आहे। अमूलची असेल तर तुम्ही अमूलची पण घालू शकता। माझ्याकडे फ्रेश क्रीम नव्हती, म्हणजे अमूलची क्रीम नव्हती, त्याच्यामुळे मी इथे घरची फ्रेश क्रीम घातली आहे। आता तुम्ही बघू शकता आपलं पनीर एकदम ढाबा स्टाईल पनीर एकदम रेडी आहे। तुम्हालाही आवडलं असेल तर माझ्या चॅनलवर जाऊन लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। थँक्यू।